टाइम मॅनेजमेंट असा इंग्रजीतला शब्द आहे बरं का. हो सर. हां, मराठीत त्याला काय म्हणायचं आपण? वेळेचं नियोजन हो. का घाईचं नियोजन? अ, घाई-घाईनं वेळेचं नियोजन असतं नाही ना होत सर. हो ना. हां, म्हणजे घाईघाईनं वेळेचं नियोजन नाही करता येत. नाही करता हां, येत. पण शेतकऱ्यासाठी मला सांग, हं. की या विषयाचं महत्त्व काय? हो सर, खूप, खूप महत्त्व. म्हणजे जे आमच्या मनात होतं का, ते तुमच्या ओठावर आलं मगाशी. हं. आणि माझी आई मला नेहमी म्हणते, की "तू टाईमावर काहीच करीत नाही." आईच काय, घरातले सगळेच म्हणतात. हं. म्हणजे आमच्याकडून पेरणी हुकती. हं. आमच्याकडे असं म्हणलं जातं, की वटीतला आणि मुठीचा फरक आहे. पहिली मूठ जी पडन का तिला जो उतार येतो ना पिकाला, हां. तो शेवटच्या मुठीला येत नाही. अच्छा. हां, तेवढी जर वेळ गेला समजा मध्ये, तर त्याचा हो. दुष्परिणाम त्याच्यावर होतो. बरं. आमच्याकडून फवारणीला उशीर होतो, पेरणीला उशीर होतो, काढणीला थोडा बी उशीर झाला, पाऊस आला, तर म्हणजे काही असो, की कुठलंही पीक असो, ते वाया जाण्याची दाट शक्यता असते. पण हे ना दरवेळी आम्ही ठरवतो, की नाही, नाही, आता पुढच्या वेळेस ना टायमाच्या टायमाला करायचं. बरं. पण ते होत नाही. आणि हां. टायमाचं महत्त्व म्हणजे काय म्हणते तुझी आई तुला? की वेळ काळ बघ. वेळ काळ बघ. हो, हो. हां. आणि तू हो वेळ सर. काळ बघून काम नाही करत. हां, तसं म्हणजे तसं काही ठरून नाही. हं. पण तसं होतं. वेळेवर काहीच होत नाही सर. हा जो शब्द आहे ना हं. आपण वापरतो, हो. 2 शब्द वापरतो बघ आपण, काळ आणि वेळ. वेळ. हो. पहिल्यांदा आपल्याला समजून काय घेतलं पाहिजे, की काळ जो आहे ना, तो वाहणारा आहे. हं. हं. हो, हो. म्हणजे काळ हा माणसाच्या आधी होता आणि माणसाच्या नंतर हो, सुद्धा हो, राहणार आहे. हो, हो. तो जो काळ आहे त्याला माणसानं बंद करायचा प्रयत्न केला. हं. घड्याळात बंद हो, करायचा हो, हो, प्रयत्न हो. केला. पहिल्यांदा वाळूची घड्याळं होती हो, आणि आता डिजिटल घड्याळं आली. हो, हो. कॅलेंडरमध्ये बंद बंद करण्याचा करायचं. प्रयत्न केला. म्हणजे जो बंद करण्याचा प्रयत्न माणसाने केला त्याला हो, म्हणायचं वेळ. हो, हो. म्हणजे काळ मोजायचा प्रयत्न केला असं म्हणता येईल का? हो, काळ मोजायचा प्रयत्न केला, हां. काळाला एक चौकट देण्याचा प्रयत्न हो, केला, हो. त्याला म्हणायचं वेळ. म्हणून आपल्याला लक्षात काय घेतलं पाहिजे, वाहणाऱ्या काळाचं भान सुद्धा माणसाने ठेवायला पाहिजे. हो, हो. त्या काळाला एक प्रवाह आहे, हं. त्या काळाला एक दिशा आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे. हं. आणि बरं. काळाचा प्रवाह समजून घेतल्याशिवाय हं. आपल्याला ना वेळेचं नियोजन करता येत नाही. बरोबर, बरोबर. हो. हं. म्हणजे आमच्याकडे जुनी माणसं नेहमीच म्हणतात, की "तुला येळ काळ काही भान आहे का नाही येळ काळाचं?" हां, हां. ते बरोबर हं, वापरतात. हं. का आता काळाचा प्रवाह याचा अर्थ असा, की या बदलत्या युगामध्ये, बदलत्या काळामध्ये हं, विचारांचे, हं, वर्तनाचे, हं. चालीरीतींचे, तंत्रज्ञानांचे कुठले प्रवाह चालू आहेत. हो, हो. ते आपल्याला सद्यस्थिती. हां, सद्यस्थितीमध्ये हं. हे माहिती करून घेतलं, आपल्याला आवश्यक तेवढं, बरोबर, तर आपल्याला आपल्या हातातल्या वेळेचं नियोजन करता येतं. बरोबर. हो, आणि सर्वसाधारणपणे हातातल्या वेळेचं नियोजन करण्यासाठी आपण 24 तास वापरतो. हो, हो. म्हणजे एखाद्या माणसाला आपण असं म्हणतो, की "अरे, ह्याच्या दिवसाला 26 तास असतात का? 28 तास असतात हो, का?" हो, हो. असं आपण का म्हणतो? कारण 24 तास हे आपण साधारण वापरलेलं वेळेच्या आहे. हो, वापराचं एक हो, मापक म्हणून हो, आपण ते शब्दांमध्ये ते वापरतो. हो. आता आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, की जरी आपण वेळेचा वापर करत असलो, तरी खरं म्हणजे घड्याळातला वेळ आहे ना, हं. म्हणजे जो हो, वाहणारा काळ आहे, हो, तो चाललाच आहे की पुढे. हो, म्हणजे आपण काय करत असतो, की चौकटीतल्या वेळेमध्ये खरं म्हणजे स्वतःच्या विचारांचं, स्वतःच्या भावनांचं आणि स्वतःच्या वर्तनाचंच नियोजन करत असतो की नाही? हो, हो. बरोबर, म्हणजे म्हणत असतो टाईम मॅनेजमेंट, बरोबर. पण खरं म्हणजे ती सेल्फ मॅनेजमेंट आहे ना. हो, 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 हं. हो. म्हणून पहिल्यांदा समजून काय घेतलं पाहिजे, की नियोजन करायचंय ते वेळेचं नाही, तर दिलेल्या वेळेमध्ये माझ्या विचारांचं, माझ्या भावनांचं, माझ्या क्षमतांचं हो, हो. मला नियोजन करायचंय. हो, हो, हो. हं. नाहीतर आपण बरोबर. नेहमी म्हणतो वेळेचं नियोजन हां, स्वतःची सुटका करून वेळ तर घेतो. निघून जाणारच आहे. तू तिचं काय नियोजन करतोस? तू तुझं नियोजन कर. तुझं नियोजन कर. आपल्या पुस्तकामध्ये गणिताच्या शाळेमधल्या काळ, काम, वेग अशी गणितं असायची. हो, हो. हं. तर त्याच्यामधला काळ म्हणजे आपण म्हणालो आता वेळ, घड्याळातला वेळ वेळ. म्हणजे गिव्हन टाईम म्हणजे अमुक एक गोष्ट तुला करायची आहे, ती ह्या वेळेत तुला पुरी करायची आहे. त्याला म्हणू आपण वेळ. हो, मग काम म्हणजे काय? तर गोल. म्हणजे माझं नेमकं उद्दिष्ट काय हे मला माहिती पाहिजे. बरोबर, माझ्याकडे असलेला नेमका वेळ किती हे मला माहिती पाहिजे. बरोबर.
आणि वेग म्हणजे गती. गती. हो. आता ही गती गती कशावर? म्हणजे उरक अशा अर्थानं का? हां, ती गती जी आहे ना, ती हो. कशावर अवलंबून आहे? हो. ती एकतर माझ्या क्षमतेवरती अवलंबून आहे. बरोबर. हं. हो. ही क्षमता मी कशातून मिळवतो? तर माझी क्षमता मी अनुभवातून मिळवतो हो. हो. आणि अभ्यासातून मिळवतो. हो. हो. क्षमता 2 बाजूनी तयार होते, अनुभव आणि अभ्यास. बरोबर. मग त्या क्षमतेचा वापर करताना मी जितका सराव करेन, हं. हो. तितका ना मला वेळ कमी लागायला लागतो. बरं. सरावाचं महत्त्व काय आहे? हं. कारण मी जितका सराव करेन तितका वेळ कमी लागतो. हे तर आपण हो. नेहमीच पाहतो. नवीन हो. माणूस असेल त्याला वेळ जास्त लागतो. हो. हो. हां, म्हणजे अगदी भाकऱ्या करण्यापासून ते एखाद्या यंत्रावर काम करण्यापर्यंत सगळ्यासाठी हे खरं आहे. हो. आणि मग काय लागतं, की जी गती आहे हं. ती, की एकाच गतीने माणसाला काम करता येत नाही. बरोबर. हं. हो. म्हणजे माणसाला ना गिअर्स वापरायला अखंड लागतात. एकाच गतीनं नाही करता नाही येत. करता बरोबर. येत. हो. म्हणून वेळेचा वापर करताना कोणत्या गिअरमध्ये कोणतं काम करायचं, हं. योग्य वेळी कुठला कुठला गिअर गिअर बदलायचा, बरोबर. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं हं. हं. हे फार महत्वाचं हो. असतं. हो. हो. हं. तर आता आपल्याला डोक्यात असं घेऊया, की हे जे गिअर्स आहेत, हं. जी हं. गती आहे, ती हो. कशावर अवलंबून असते? क्षमतेवरती तर शब्द. असतेच, हो. अनुभवावरती आणि अभ्यासावरती तर असतेच, हो. हो. पण ती त्या माणसाच्या मनातल्या भावनांवरती सुद्धा खूप अवलंबून असते. हो. 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 साधी गोष्ट आहे बघ, आवडतं काम करायला कमी वेळ लागतो आणि आवडतं काम कमी वेळातच होतं, हो. असं भासतं. हो. हो. हां, हो. म्हणजे सर समजा आता इतिहासासारखा, भूगोलासारखा जो पेपर होता का, तो आम्हाला साधारण 1 तासाचा असायचा 40 मार्काला. तर तो आमचा अर्ध्या तासाच्या आत व्हायचा. आणि तेच दुसरे जे जरा अवघड इंग्लिशसारखा पेपर, तर म्हणजे अर्धा तास तर ते वाचायलाच लागायचा पहिला. काय कुठले प्रश्न आले तर. एवढंच नाही, हं. इंग्लिशसारखा कठीण पेपर वाचायला जो अर्धा तास तुला वाटायचा, हो. 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 तो कदाचित घड्याळातला ना 10 मिनिटाचाही वेळ असू शकेल. तसंही हो. हो. हं. हो. बघा, खूप मोठे शास्त्रज्ञ आइन्स्टाईन होते. ज्यांनी सापेक्षतावाद म्हणजे रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला. त्यांनी एक फार गोड उदाहरण देऊन ठेवलंय. ते असं म्हणतात, की तुमच्या मैत्रिणीबरोबर एखाद्या कॉफी हाऊसमध्ये हो. तुम्ही जेव्हा घालवलेला वेळ असतो तासभर, हं. तो तुम्हाला मिनिटासारखा वाटतो. मिनिटासारखा हं. वाटतो. हो. आणि त्यांनी असं सांगितलंय, की तुम्हाला जर चुलीवरती बसवलं हो. हो. तर ते 1 मिनिट तुम्हाला हो. तासा एवढं हो. 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 वाटेल. हो. म्हणजेच आपल्याला काय किंवा लक्षात मग एखादा नावडता माणूस जर तुमच्या समोर बसला, हां, तर ते हां. बरोबर ना. हो. हो. म्हणजे तेच सांगतात आइन्स्टाईन आपल्याला, हो. हो. की काळ हा घड्याळातला जसा असतो, हं. तसा काळ भावनिक असतो. हो. अच्छा. हां, हां. हां, हो, हो, म्हणजे हो. महत्वाचं कसं इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणू क्लॉक टाईम आणि बरोबर. इमोशनल टाईम. तर बरोबर. ज्याला ना क्लॉक टाईम आणि इमोशनल टाईम ह्याची सांगड घालता येते, बरोबर. तो वेळेचं नियोजन चांगलं करू शकतो. म्हणजे बघा, हो. शिक्षक असतो एखादा, हो. तर तो जेव्हा खूप रंगून शिकवतो, हो. खूप अभ्यासपूर्वक हो. शिकवतो, हो. त्याचा तास कधी संपून सम जातो कोणाला कळतच हो. नाही. हो. हो. हं. हो. म्हणजे त्याची पण वेळेबरोबर दोस्ती असते. दोस्ती असते. हं. बरोबर आहे. आणि जे समोर बसलेले विद्यार्थी असतात ना, हो. हो. त्यांची सुद्धा वेळेबरोबर दोस्ती व्हायला लागते. व्हायला लागते. बरोबर आहे. हं. हो. हो. आणि एखादा इतका बोर बोलत असतो, हो. एखादा वक्ता असतो. हो. हो. हं. आणि तो सांगताना सांगतो बरं का, की मी ना आता 10 मिनिटं तुमच्यासमोर बोलणार आहे. माझे विचार मांडणार आहे. मानणार आहे. हां. हो. आता त्याची जी 10 मिनिटं असतात की नाही, हो. ती त्याच्या घड्याळातली आणि त्याच्या भावनेतली असतात. भावनेतली. हो. आणि हो. समोरचे श्रोते असतात ना, हो. ते सतत घड्याळाकडे घड्याळाकडे बघतात. हां. बघतात. हो. तर त्यांच्या जागी कसं असतं, की ह्याची 10 मिनिटं त्यांना त्यांचं 40 मिनिटं वाटत असतात. हो, ते म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसासारखं. पृथ्वीवरचा दिवस वेगळा असतो आणि ब्रह्मदेवाचा वेगळा म्हणतात. म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे, की ज्या भावनेने आपण दिलेल्या कामाकडे म्हणजे उद्दिष्टाकडे पाहतो, हं. त्या भावनेवरती आपलं वेळेचं नियोजन अवलंबून असतं. बरोबर. हो. आणि हो. आवडीनं जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपलं काम एका लयीत होतं. हो. 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 एका हो. फास्ट गिअरमध्ये होतं. हो. हं. बरोबर. बरोबर. म्हणून वेळेचं नियोजन करत असताना हे सगळे बदलते गिअर्स लक्षात ठेवणं. हं. म्हणजे जे लांब पल्ल्याचे धावपटू असतात की नाही, हो. ते सुद्धा हे वापरतात बरं का. हो. 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 म्हणजे कधी-कधी आपली गती संथ करायची. हं. कधी-कधी आपला म्हणजे स्टॅमिना वाचवायचा हो. हो.
आणि कधी कधी गती आपली वाढवायची, की तो स्टॅमिना आता तिकडे द्यायचा. हे माणसाला कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठीच अनुभव आणि अभ्यास या दोघांची सांगड घालणं ना, ही गोष्ट असते ना, ती फार महत्वाची असते. आता आपण नेहमी काय बघतो, की काही माणसं असतात ना, ती वेळेचं नियोजन व्यवस्थित करतात. त्यांना आपण काय म्हणतो, हा वक्तशीर माणूस आहे. हा इंग्रजीतला शब्द आहे पंक्च्युअलिटी, पंक्च्युअल माणूस आहे हा. हं. पण त्या वक्तशीरपणामध्ये सुद्धा ना 2 प्रकार आहेत बघ. एक प्रकार जो आहे ना, त्याला म्हणतात, की माणसं ही स्वतःसाठी व्यवस्थित असतात, वक्तशीर असतात. म्हणजे ना त्यांचा असा दरारा असतो बरं का. अहो, याला सगळं टाईमवर लागतं. हं. जरा काही टाईमवरती नाही मिळालं तर. हां, हां. किंवा हा माणूस असा वागतो, की ह्याच्यावरती घड्याळ लावून घ्या, असं लोकं सांगतात. चांगलं असतं ते पण. पण काही माणसं असतात ना, ती उद्दिष्टासाठी वक्तशीर असतात. म्हणजे ना त्यांना स्वतःचा वक्तशीरपणा मिरवायचा नसतो किंवा स्वतःच्या वक्तशीरपणाचं त्यांना स्वतःवरती सुद्धा आणि दुसऱ्यावरती सुद्धा ओझं बनवायला आवडत नाही. हं. ते उद्दिष्टांसाठी वक्तशीर असतात. आणि जी माणसं उद्दिष्टांसाठी वक्तशीर असतात ना, त्यांच्या समय नियोजनाची किंवा वेळेच्या नियोजनाची ना स्टाईलच वेगळी असते. आणि जी स्वतःसाठी वक्तशीर असतात ना, त्यांचा दरारा असतो, धाक असतो. पण त्यांची नजर फिरली, की माणसं लगेच ते समय नियोजन टाकून देतात. हो, 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 हो. अरे वाह! हां, आज याला सुट्टी आहे. चला आज 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 मुक्तपणे वावरा. पण जी माणसं त्या ध्येयासाठी वक्तशीर असतात, ते काय करतात? ते उलटं प्लॅनिंग करतात. म्हणजे मला आठवतंय, माझे वडील नेहमी असं उलटं प्लॅनिंग करायचे. ते ध्येयासाठी वक्तशीर होते. दिवाळीमध्ये आमच्या घरी कंदील करायचं असलं ना, तर ते काय सांगायचे, की वसुबारस ज्या दिवशी असेल, त्या दिवशी आपल्याला कंदील लावायचा आहे. हां, धनतेरस आणि मग दिवाळी. तर वसुबारसला तयार का पाहिजे आपला. मग पाठी येऊया आपण 8 दिवस, 10 दिवस आपण कधी बांबू आणणार, कधी ते कापणार, कधी सांगाडा तयार करणार. मग त्याच्यामध्ये ते नेहमी सांगायचे, की 9 दिवसाचं काम असेल ना, तर एखादा दिवस आहे ना, तो तुम्ही हातचा ठेवा. हां, हां. हो, हां, हो, हो. इंग्रजीतला शब्द काय बफर. हं. आपला मराठीतला शब्द काय हातचा. कधी हातचा दिवस ठेवायचा असतो, कधी हातचा तास ठेवायचा असतो, तर कधी हातची मिनिटं ठेवायची असतात. तर आपण पाठी येऊन नियोजन करत असताना हातचा वेळ ठेवणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, की डोळ्यासमोर आणायचं, की अरे दिलेला वेळ, करायचं काम आणि त्याच्यामधले टप्पे मी माझ्या डोळ्यासमोर कसा आणू शकतोय? हं, त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. त्याचं दृश्य डोळ्यासमोर आणलं, की ताबडतोब त्याची सांगड आपल्याला वेळेबरोबर घालता येते. मग म्हणायचं, की ह्या सगळ्या दृश्यामध्ये ना, मला आता आपोआप कळलं, की माझा क्रम काय आहे? सिक्वेन्स काय आहे? मला कोणत्या टप्प्याला कोणाकोणाची आणि कशी मदत लागणार आहे? हं. आणि ज्या टप्प्याला ज्या लोकांची मदत लागणार आहे, त्यांना मला या सगळ्या नियोजनामध्ये सहभागी कसं करून घेता येईल? म्हणून जो ध्येयासाठीचा वक्तशीरपणा असतो, त्याच्यामध्ये माणसांना सहभागी करून घेणं हा एक महत्वाचा भाग किंवा ही भूमिका असते. जो माणूस स्वतःसाठी वक्तशीर असतो ना, हं, तो जर असा कडेकोट असतो, काटेकोर तो असतो. जरा दुसऱ्यावर अविश्वास ठेवतो का? हां, अविश्वास म्हणजे काय? त्याला ना स्वतःच्या वक्तशीरपणाचा जरा जास्तच अभिमान असतो. हां, आणि त्यामुळे त्याची अशी मागणी पण असते, की जवळच्या सगळ्यांनी त्याच्या इतकं वक्तशीर असलंच पाहिजेच. हं. आणि त्यामुळं काय होतं, दहशत असते, जरब असते. हं. पण दहशत आणि जरब ही टेम्पररी असते रे. ध्येयासाठीचा वक्तशीरपणा जर असेल ना, तर माणसांच्या अंगवळणी पडते ती सवय. की या कामासाठी ना या वेळेला आपल्याला यायचंय बुवा. हं. म्हणून ध्येयासाठी वक्तशीर माणूस असतो ना. तर मला वाटतं, की ध्येयासाठी जे वक्तशीर असतील, त्यांचा कदाचित थोडासा मनावर आपल्या धाक असेल. पण यांची भीती असेल का ह्या लोकांची? हो, हो, अगदी बरोबर आहे. धाक आणि भीती याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे बघ. हं. पण त्याहूनही महत्वाचं असं, की जो ध्येयासाठी वक्तशीर असतो ना, तो
अशी कधी मागणी करत नाही, की माझ्यासारखं सगळ्यांनी वक्तशीर असलंच पाहिजे. बरोबर. पण त्याच्या वागण्यातून आजूबाजूचे लोकं हे नेहमी घेत जातात, घेतं. हो, पिकअप करत हो, जातात. तेच येतात वेळेवर, तर आपण आपण हां, का नाही जायचं? हां. हो, हो. आणि त्यामध्ये ना लोकांना एकत्र आणणं ही गोष्ट असते. त्याचं हो, कारण असं हो. आहे, की ध्येयासाठी जो माणूस वक्तशीर असतो ना, तो प्रवासाचं समाधान आणि मुक्कामाचं समाधान या 2 गोष्टींच्या मध्ये खूप व्यवस्थित फरक करू शकतो, भेद करू शकतो. हां, हां. आता हो, हे हो, समजून घेऊ हो, आपण, हो. की वेळेची मांडणी करत असताना मला जिथं जायचंय तो आहे मुक्काम मुक्काम. बरोबर. आणि मला जो करायचा आहे त्याला म्हणायचं प्रवास. प्रवास. हं. बरोबर. हो. प्रवासाला इंग्रजीत म्हणतात प्रोसेस आणि मुक्कामाला इंग्रजीत म्हणतात आउटकम. हं, हं. तर जो ध्येयासाठी वक्तशीर आहे, हो. त्याचा जो भर असतो ना, तो प्रवासामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट किती? हं, हं, हं. म्हणजे प्रवास मला जर समजा हेक्टरी, आता समजा की माझ्याकडं द्राक्ष आहेत. हं, तर मला जर हेक्टरी असं ठरलं की मला 50 टन हं, हे काढायचं आहे, हं, माल काढायचा, किंवा मग मराठवाड्यातल्या कापसाच्या भाषेमध्ये हेक्टरी मला 40 क्विंटल आला पाहिजे. हं. तर हे झालं माझं ध्येय. हां, म्हणजे हे झाला हा झाला माझा मुक्काम. मुक्काम. हं, हा मुक्काम गाठण्यासाठी मला बरोबर 7 जूनच्या अगोदर लावणी करायची. करेक्ट. म्हणजे सगळ्यांनी, मग कोणाला जर समजा बियाण्याची पिशवी सांगितली असती, त्यानं मला ते त्या वेळेला मला ती उपलब्ध करून द्यायची चांगल्या क्वालिटीची. म्हणजे ही झाली प्रवासाची सुरुवात. सुरुवात. हं, सुरुवात. तिची लावणी वेळेवर झाली पाहिजे. हं, पाऊस नाही आला तरी किमान रान भिजवून हं. परत त्याला वापसालायक बरोबर. करून हे करणं. हो. आता ह्या प्रवासामधली माझी इन्व्हॉल्वमेंट हं, हं, हं. हां, जितकी जास्त, हं. तितकं त्या प्रवासामधून मला मिळणारं समाधान जास्त. हो, 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 बरोबर? म्हणजे तितका माझा वेळ कारणी लागला. हो, हं. हो, हो. पण मी जर ना यावर्षी ना 40 क्विंटल काढायचेच आहेत. हं, हं. 50 टन काढायची. काढायचेच आहेत, हं, काढायचेच आहेत. हं, हं. असं करत मी मुक्कामाचा जर हेका धरला मनात, हं, हं, हं. तर काय होतं? प्रवासाचं समाधान तर कमी होतंच, होतंच. हं, हं. पण त्या प्रवासामधली जी गुणवत्ता किंवा हं, क्वालिटी असते ना, हं. ती सुद्धा कमी हं, होते. हं. बरोबर आहे. हो, हं. हो. म्हणून वक्तशीरपणामध्ये प्रवास आणि मुक्काम. मुक्काम. हं. हो. प्रवासामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट ठेवायची तर जास्त जास्त. आणि मुक्कामाला लक्षात ठेवायचं. हो, पण हो, भर द्यायचा तो तो प्रवासावर. प्रवासावरती. हो. हे या वेळेच्या गणितातलं ना फार महत्वाचं तत्व महत्वाचं. आहे. हो, हो, हं. हो, सर. अशी खूप सारी तत्व आहेत. बरोबर. हो. ती आपल्याला ना एकाच एपिसोडमध्ये गच्च कोंबून भरवता येणार नाहीत. नाही, हां. बरोबर आहे. म्हणून मग आपण पुढचा एक एपिसोड याच्यावरती करूया का? सर, हं. आता नेमकं तेच झालं जे सुरुवातीला झालं. आपण बोलत असताना हं. मला असं वाटलं, की आत्ताशी सुरुवात झाली, म्हणजे 10 मिनिट झाले असते ना आपण बोलतो तेव्हा. पण एका एपिसोडची वेळ होऊन गेली. हो, हं. हो, त्यामुळे ह्या वेळेला आपल्याला थांबायला पाहिजे नाही का? हो. असं म्हणतात ना, की सांगणारा तेव्हाच सांगण्यास पात्र होतो, जेव्हा त्याचं आचरण तसं असतं. अ, आता एवढे दिवस झालेत म्हणून मला हा सांगायचा मोह आवरत नाही. पण आमचा संवाद चालू असताना कुठेही घड्याळ नाही. पण तरीसुद्धा गुरुजीला एकूण सगळंच जीवनाचंच गणित कळल्यामुळे वेळेचं पण गणित त्यांना कसं कळतं माहीत नाही. पण ते अचूक टाईमावर एपिसोड थांबवतात आणि ज्यावेळेस आमचा इथं घड्याळाकडे आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला जो अपेक्षित वेळ आहे, तो कंप्लीट झालेला असतो. हे आचरणातून आलेलं आहे. हे गुरुजींनी लादलंही नाही. फक्त आम्ही त्याला आता फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. तर ते हे जे जगण्यातलं गणित आहे, ते सुद्धा गुरुजींनी उत्तम पद्धतीनं बसवलेलं आहे आणि तेच आपल्याला शिकायचं आहे, की गणित कसं बसवायचं असतं वेळेचं.